जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. बोरसे गुरुजींच्या मृत्यू प्रकरणी न्यायाची मागणी. वेरूळ येथे हिंदवी जनक्रांती सेनेची पीडित कुटुंबाला भेट. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे हिंदवी जनक्रांती सेना संघटनेचे कार्यकर्ते अजय पाटील साळुंके यांनी बोरसे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व कुटुंबियांना धीर दिला. यावेळी त्यांनी बोरसे गुरुजींना झालेल्या मारहाणीच्या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच या प्रकरणामागे वाळू तस्करीशी संबंधित घटक किंवा इतर कोणाचीही भूमिका असल्यास त्याचा सर्वंकष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे मत व्यक्त केले. बोरसे गुरुजींच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. समाजातील युवकांना चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या आणि बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या भेटीनंतर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध स्तरांतून आवाज उठू लागला असून बोरसे कुटुंबाच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. हिंदवी न्यूजच्या माध्यमातून वेरूळ या गावी आपण आलेलो आहे. तसेच बोरसे कुटुंबावर जे प्रसंग आलेला आहे त्याविषयी त्यांचे मोठे बंधू आपल्या समोर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल सर, काय झालं तुम्ही? फार वाईट दुर्दैवी घटना झाली. कारण काय आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपला हा महाराष्ट्र लवकर युपी बिहार सारखा होऊन जाईल. कारण पोलीस प्रशासन कोणी मदत करत नाही याच्यात. काल 30 तासानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. इथं जेव्हा तो इथं घरी होता 10 ते 12 लोक इथं बाहेर थांबलेले होते. त्यांना फक्त विचारणा केली की तुम्ही इथे कशासाठी थांबलेले. तर त्या लोकांनी त्याला तू विचारणार कोण भाऊ त्याच्यावर दबाव टाकून त्याला लगेच मध्ये खेचलं आणि त्याला दाबून त्याचा प्राणघातक हल्ला केला. त्याच्यामध्ये आमचा बंधू गमावला. याचा फार वाईट वाटलं. तसेच गुन्हा केव्हा नोंद केलाय आपण? तशी तक्रार आम्ही काल सकाळीच दिली होती, परंतु दिवसभर मृत्यूनंतर 30 तासानंतर गुन्ह्याची दानवे साहेब जेव्हा रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांनी गुन्ह्याची नोंद केली. तसेच आपले जे बंधू होते ते शिक्षक होते ना? शिक्षक होते. वेरूळा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तसेच जे आरोपी आहे त्यांना अटक झालेली आहे का? अजूनपर्यंत जर काही माहिती मिळाली नाही, अटक झालेली नाही अजूनपर्यंत. तसेच आपली काय मागणी आहे प्रशासनाकडे? प्रशासनाकडे मागणी तर तात्काळ अटक होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्या बरोबर जे पोलीस आणि जे वाळू माफिया होते त्यांना तर त्या वाळू माफिया तर अगोदरच गुंड प्रवृत्तीचा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहे. याच्या अगोदर पण त्यांनी कोणाच तरी हत्या प्रकरण खून केलेलं आहे. त्याला तर फाशी शिक्षा झाली पाहिजे. तसेच सरांना किती मुलं व किती मुले आहेत? त्यांना 2 मुले बस, बाकी नाही. तसेच या ठिकाणी हिंदवी जनक्रांती सेनेचे अजय पाटील साळुंके सुद्धा आलेले आहेत. काय सांगाल पाटील? मागे आपण वैजापूरमध्ये पेट्रोल पंपावरती हायवेचे डिझेल विषयी मुद्दा उचलला होता. त्या हायवेला नंबर नव्हता, तर काय सांगाल? इतकी जसं आताच या ठिकाणी बोरसे सरांचा जे या ठिकाणी अपघाती मृत्यू या ठिकाणी झाला, त्यांचा अपघाती मृत्यू म्हणल्यापेक्षा त्यांचा जो या ठिकाणी खून झालेला आहे. त्यांचे बंधू आत्ताच्या ठिकाणी बोलले. आपण बघितलं असेल की युपी बिहार होतो काय महाराष्ट्राची अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कुठलाच न्याय या ठिकाणी राहिलेला नाही. आज जर सर आता एखाद्या गल्लीमध्ये रात्री 11 साडे 11 वाजता ही घटना झाली. त्या गल्लीमध्ये दांगोडा चालू होता. 10-12 लोक त्या ठिकाणी वाळू माफिया व एक सिव्हिल ड्रेसमध्ये एक पोलीसवाला होता. आणि तिथे विचारलं गेले असता त्यांना या ठिकाणी गाडीमध्ये उचलून टाकलं आणि त्यांना मध्ये मारहाण केली गाडीमध्ये आणि त्यांचा गुदमरून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आता PM रिपोर्ट काय येतील, आता काय होतं माहिती का, ही सगळी सगळं बदललं जातं इथं आणि त्यामुळे न्याय भेटेल की नाही याची मोठी दाट शक्यता आहे. कारण त्याचं कारण असं आहे की समोर जे वाळू माफी आहे, आज आपण बघा राजकीय लोक, त्यानंतर या ठिकाणी जे अधिकारी आणि त्यानंतर हे वाळू माफी सगळा पैशाचा यांचा खेळ आहे. आज एक व्यक्ती हा जो वाळू माफिया जो रवी आवारे, त्याच्यावर पहिले किती गुन्हे दाखले. मी वैजापूरचा आहे, मला माहिती आहे. पहिले याच्यावर गुन्हे दाखले. त्यानंतर या ठिकाणी आता देखील तो इथं वाळू माफियाचे त्यांचे भांडणं झाले होते. त्या प्रकरणामध्ये इथं ते आलते आणि एक व्यक्ती विचारला गेला, एक शिक्षक बोरसे गुरुजी,
की तुम्ही इथं कशासाठी आले. त्यांनी त्यांना समजून सांगायला पाहिजे होतं का आम्ही अशा प्रकरणासाठी आलेलो आहे. त्यामुळे त्यांनी त्यांना सांगितलं, त्यांना दमदाटी केली, तुझा संबंध काय, त्यांना उचलून गाडीमध्ये टाकलं, त्यांना मारहाण केली आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणून अशांना तात्काळ या ठिकाणी त्या अशा लोकांना त्यांनी जशी फाशीची मागणी केली त्याला खरंच फाशी झाली पाहिजे. आणि जे पोलीसवाले त्याच्यासोबत होते हे स्टेशन डायरीमध्ये नोंद करून आलते का, मग यांची सरकारी गाडी यांनी का आणली नाही. हा मोठा या ठिकाणी पोलीसवाल्याच्यांना मिळालेले 2 नंबरवाल्यांना, त्याच्यामुळे या जास्त घटना घडून राहिल्या. आता पाठीमागं तुम्ही जसं म्हणले एक डंपरवाल्याला आम्ही बघितलं होतं 25,000चं डिझेल आणि शेतकऱ्याला 2,000 डिझेल सुद्धा कॅन्टीनमध्ये मिळत नव्हतं. त्यावेळेस देखील त्या डंपरला नंबर वगैरे काहीच नव्हता. म्हणजे असे हे बेफाम हे लोक चालतात आणि त्याच्यामुळे सामान्य नागरिकाला यांच्या वागण्यापासून धोका तयार झाला आहे. हा सरांचा आजो बळी गेलेला आहे. याला सर्वस्वी जबाबदार ते संबंधित वाळू माफिया आणि तिथले जे आलेले जे पोलीस होते ते याला या ठिकाणी जबाबदार आहे. नागरगोजे कोण होते यांना तात्काळ सजा झाली पाहिजे. आता अटक झाली पाहिजे. तुम्ही अटक कधी करणार आहे. ह्या परिवाराला त्यांनी FIR नक्कल दिली पाहिजे. नेमकं गुन्हा तुम्ही दाखल काय केला हे या ठिकाणी कळायला पाहिजे, परंतु कुठलंच काही कळत नाही. म्हणजे असे यांचे गोंधळे. म्हणून आमचे सारखे सामाजिक लोक ह्या परिवारामागं खंबीरपणे उभे. आम्ही आमच्या तालुक्यातील व्यक्ती असताना देखील या कुटुंबाला मला रात्री माहीत झालं. मी रात्री बातमी बघितल्या ना, सकाळी 9 वाजता आलेलो आहे. आम्ही तत्काळ या ठिकाणी हजर झालो. याचं कारण एक महत्वाचं आहे, जर आज आपण एकमेकाच्या पाठीमागे उभं राहिलो नाही तर उद्याचा काळ असा येणार आहे की कोणीच कोणाचं जर काही चाललं एखाद्या रस्त्यावरती म्हणा, एखाद्या गावामध्ये म्हणा, तर कोणीच कोणाला मदत करणार नाही. कारण काय म्हणाल की आपलं कुठं प्रकरण आहे. ही माणुसकी कुठेतरी जगली पाहिजे आणि ह्या आरोपींना या ठिकाणी तात्काळ सजा झाली पाहिजे. हीच भूमिका घेऊन आम्ही आता या ठिकाणी कुटुंबियाचं सातवणपर भेट देण्यासाठी आलेलो आहे. काल जर आम्हाला तात्काळ माहीत झालं असतं तर कालच या ठिकाणी आम्ही आलो असतो, परंतु आम्हाला लेट माहीत झाल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आमची एकच मागणी आहे आणि की तात्काळ त्यांना सजा झाली पाहिजे, चांगली ते चांगली. आणि टोटल सर्व जे लोक चळवळीतील लोक आहे, त्यानंतर ज्यांच्यात महापुरुषांचे विचार थोडेफार जरी शिल्लक असतील, त्यांनी ह्या कुटुंबामागं खंबीरपणे उभे राहिले. आज आपण गुरुजीला परत आणू शकत नाही, परंतु पुन्हा एखादा गुरुजी किंवा एखादा सामान्य व्यक्ती पुन्हा या धनदांडग्यांचा आणि ह्या लांडग्यांचा शिकार होऊ नये म्हणून आपण जागं झालं पाहिजे आणि आपलं कर्तव्य या ठिकाणी बजावलं पाहिजे. संतोष देशमुखचं जे प्रकरण झालं तिथं सुद्धा असेच वाळे माफिया होते, हेच गुंड प्रवृत्तीचे लोक होते. म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या आणि या 2 नंबरच्या धंद्यावाल्यापासून हा सगळा जनसामान्याला त्रास, म्हणजे जीविताला हानी होऊ राहिली. हे आपण कुठेतरी सामान्य माणसांना आता जागे झालं पाहिजे. यांना काय होतं तुम्हाला सांगतो, आमचे 20 वर्ष चळवळीत गेले. आम्हाला जर चळवळ चालवायची असली तर मला जमीन विकावं लागल्या. मला जर 4 पोरं जर संघ घ्यायचे असले तर मला आज याला फोन करावा लागतो, नंतर दुसऱ्याला करावा लागतो, तेव्हा आमच्या संघ 4 जण निघतात. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे पैसे नसतात त्यांना खर्चायला. अरे हे शेपट, हे 2 नंबरवाले, हे वाळूवाले, तो रवी आवरे असेल, हे लोक यांचे वय काय आहे, यांचं पहा तुमच्या यांचा बॅकग्राऊंड काय आहे. पण वाळू वाहून हे 2 नंबरचे धंदे करून लोकोपती झाले आणि प्रत्येक गावामध्ये 2-2, 4-4 तरुण असतात. ते त्यांना काही काम नसतं आणि त्या तरुणांना दारू पाजणे, मटण खाऊ घालणे, त्याच्यानंतर त्यांना जी म्हणजे ती सुविधा देणे, चांगल्या चांगल्या मोठमोठ्या गाड्या देणे आणि असं करून त्यांना या ठिकाणी वाम मार्गाला लावतात. म्हणजे 2 नंबरमध्ये घुसा, 2 नंबर तुम्ही धंदे करा, म्हणजे तुमचं सगळं प्रपंच चालन, तुम्ही करोडपती व्हाल, असे आश्वासनं देऊन असं त्यांना वेस्टी बनवून त्यांचं जीवन बर्बाद करण्याचं काम ह्या लोकांनी लावलेलं आहे. आणि जो पक्ष सत्तेवर असेल ती विचारधारा हे शिव करतात. आता हिंदुत्ववादी पक्ष विचारधारेचा पक्ष हिंदुत्ववादी आहे तर हे लगेच हिंदुत्ववादी बनतात. म्हणजे हे 2 नंबरवाले लगेच हिंदुत्ववादी, लगे आम्ही हिंदुत्ववादी आहे. आणि काँग्रेसचं सरकार आलं तर लगे आम्ही सर्व धर्म संभावे. म्हणजे यांचं स्वतःचे धंदे वाचवायसाठी हे पक्षामध्ये पक्षाचं लावून चालन करतात. जे पक्षावर जे सत्तेवर आहे त्यांना हप्ते देतात, पोलिसवानाला हप्ते देतात. यांचे कोट्याधीश आणि जे तरुण आहे यांना बिघडवण्याचं काम करतात आणि म्हणून यांना असे वृत्त्या सुचतात. म्हणून यांच्याकडे एवढा पैसा असतो आणि त्याच्यातून या सरांची या ठिकाणी हत्या झालेली, त्याच्यातून संतोष देशमुखांची हत्या झालेली. हे जर थांबवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या सारख्या तरुणांना भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सारख्यांची विचाराच्या टीमा तयार करून हे ठोकावं लागतील. पर्याय उरला नाही. जर कायद्यानं न्याय भेटत नसेल तर यांना आमच्या सारख्याला कायदे हातात घ्यावे लागतील आणि ते जर होऊ द्यायचे नसेल तर सरकारने या ठिकाणी तात्काळ दखल घ्यावी आणि यांना फासार कसे चढतील. यांना कायमस्वरूपी काय होतं, एखादा अधिकारी लाचलुचपत मध्ये धरला जातो. आता हे पोलीसवाले नागरगोजे कोणते पोलीसवाले पुन्हा ड्युटीला जातील कुठेतरी,
यांना कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे, यांना जेलमध्ये सडवलं पाहिजे, तर हे न्याय भेटल. नाहीतर इथं धरला का उद्या लगेच पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ड्युटीला. अरे किती लाचलुचपत मध्ये अधिकारी गेले पण पुन्हा ते ड्युटीला आले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ जर न्याय नाही दिला तर मात्र उपोषण आंदोलन आक्रमक भूमिका घेतल्या जातील. इथं या ठिकाणी विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आल्याच्या नंतर अंबादासजी दानवे दादा आल्याच्या नंतर आणि इथले स्थानिक लोक रस्त्यावर उतरल्याच्या नंतर तुम्ही गुन्हे दाखल करू राहिले. म्हणजे इथं कुठेतरी आवाज उठवला तरच हे होतं, अशी या ठिकाणी भूमिका आहे. अशी या शासनाची निर्लज्ज प्रशासन आणि प्रशासन झालेलं आहे. स्थानिकच्या आमदाराच्या या कुटुंबाला आतापर्यंत भेट नाही. महाराष्ट्रामध्ये प्रकरण गेलं, स्थानिकचे आमदार सुद्धा पाहायला तयार नाही. म्हणजे तुम्हाला नुसत्या मताच्या आम्ही इथं बसून 2 फोन केले आमदाराला. आम्ही केले, आम्हाला काही कुटुंब म्हणलं नाही त्यांना फोन करा, पण आम्ही फोन केले, म्हणलं गाव तालुक्याचा प्रथम नागरिक आहे त्याला फोन करा, तर फोन सुद्धा उचलला नाही इथल्या आमदारांनी. म्हणजे इतके निर्लज्ज आमदार या ठिकाणी झालेले. असे या सगळ्या गोष्टी हे जर जागे झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये यांना धडे शिकावे लागतील. म्हणून तात्काळ त्यांना या ठिकाणी चांगली सजा झाली पाहिजे, तात्काळ आरोपी अटक केले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. तर आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी जाणार आहोत. आपण पाहत होतो अत्याचाराचा प्रतिकार, हिंदवी न्यूज. मी छत्रपती संभाजीनगर, अक्षडोले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.